अपोजिट डायरेक्शनला असता म्हणून. स्पिन अपोजिट असते. ठीक आहे. स्पिन किती असतो? प्लस हाफ आणि मायनस हाफ, बरोबर? हो सर. ओके. चला आता जे काही आता नवीन आलेले स्टुडंट आहे त्या दिवशी नव्हते, सो आपण परत एकदा चॅप्टर स्टार्ट करतो आहे. चला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण कोऑर्डिनेशन बॉन्ड बघितला होता. त्याच्यात मी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले, तुम्हाला आठवत असेल. एक होता अमोनिया NH3. सो नायट्रोजन वरती लोन पेअर असते का एम्प्टी ऑर्बिटल असतं? लोन पेअर. दोन पेअर. दुसरं एक्झाम्पल काय घेतलं होतं? BH3. आणि बोरॉन कडे काय असतं? एम्प्टी ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल. तर लोन पेअर कुठे जाती? टुवर्ड्स एम्प्टी ऑर्बिटल. ओके. आता त्यामुळे नायट्रोजन आणि बोरॉन मध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला काय म्हणतात? कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि तोच बॉन्ड आपण ज्या म्हणजे त्या कंपाऊंडच्या त्या बॉन्ड म्हणजे जे कंपाऊंड कोऑर्डिनेट बॉन्डला कॅरी करतात त्यांना कोणते कंपाऊंड म्हणणार? कोऑर्डिनेट कंपाऊंड. ठीक आहे. ओके. त्याच्यात आपण 2 एक्झाम्पल बघितले. एक होतं हिमोग्लोबिन, दुसरं क्लोरोफिल. Fe. फेरस. हा. आणि क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. ओके. चला, आता आपण जे पॉइंट त्यावेळेस स्किप केले होते ते आता आपण कंटिन्यू करणार आहे. सो टाइप्स ऑफ कंपाऊंड. फर्स्ट काय? मॉलिक्युलर ऑर ऍडिशन कंपाऊंड. तर तुम्हाला लक्षात असेल मी तुम्हाला विचारलं होतं इलेमेंट, कंपाऊंड आणि मॉलिक्युल मध्ये काय फरक आहे? आठवते? हो सर. ठीक आहे. बरं, आता ऍडिशन कंपाऊंड म्हणजे काय? 2 कंपाऊंड ऍड होतात किंवा 2 पेक्षा जास्त ऍड होतात. फॉर एक्झाम्पल बघा इथं डायरेक्ट K2SO4, Al2SO4 thrice 24 times H2O. हे 3 कंपाऊंड ऍड झाले आणि तयार काय झालं? ऍलम. ओके. सो जे काही क्वेश्चन विचारतात ना सारखे ते पण मी तुम्हाला सांगत जाईल. सो हा क्वेश्चन आलेला आहे फॉर विच एक्झाम? नीट एक्झाम. नीट एक्झाम. ठीक आहे. तर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती पाहिजे. मग आता ते काय करतील इथं की हा जो फॉर्म्युला याच्यात थोडेफार चेंजेस करतात. फॉर एक्झाम्पल ते 24 चा 12 करतील, K2 चा K4 करतील, काहीतरी चेंज करणार. सो ऍलमला नीट लक्षात ठेवा. ऍलमला मराठीत काय म्हणतात माहितीये? तुरटी. तुरटी आहे ना. त्याला जर आपण थोडं हीट केलं तर त्याची साईज श्रिंक होती का मोठी होती? मोठी होती. हा, कारण त्याच्यामधलं काय बाहेर पडतं? 24 काय? वॉटर. त्यामुळे ते स्वेल अप होतं, त्यामुळे असं होतं. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन द बिहेवियर इन ऍक्वियस सोल्युशन दे आर ऑफ 2 टाइप्स. जसं हा कोणता आहे? डबल. आणि इकडचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता नीट समजून घ्या आता हे का दिलं त्यांनी. पहिली गोष्ट तुम्हाला ऍलमचा फॉर्म्युला विचारतील. आता सध्या आपला इंटरेस्ट इकडे अजिबात नाही. आपल्या चॅप्टरचं नावच काय? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. सो आपण कोऑर्डिनेशनच्या डिटेल्स मध्ये जाणार आहोत. कोणाचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता. हा, अजून एक पॉइंट थांबा, आपण तुमच्याशी तो डिस्कस करून घेऊ. एक मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आता आपण ऍडिशन कंपाऊंड बघितले आणि त्याच्यामधले परत कोणते आता डबल सॉल्ट और लॅटिस कंपाऊंड. ठीक आहे. एक तुम्ही आता लिहिला तोच आहे. दोन्ही पण फॉर्म्युला सेम आहे का? चेक करा. बरोबर आहे? हो सर. येस. याचं नाव काय? पोटॅश ऍलम. ठीक आहे. FeSO4 NH4 twice SO4 6 times H2 हा मोअर सॉल्ट आहे. कॅर्नलाइट हे तिन्हीच्या तिन्ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातले एक तुम्ही लिहिलंय, बाकीचे 2 तुम्हाला लिहायला लागतील. ओके. सो हे दोन्ही पण लिहून टाका. FeSO4 NH4 twice SO4 6 times H2. मोअर सॉल्ट विचारलंय का? विचारलंय याच्या आधी बघा आता. सो कोऑर्डिनेशन और कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स समजून घ्या. आता तुम्हाला मी सांगितलं होतं कॉम्प्लेक्सला कॉम्प्लेक्स का म्हणतात? कारण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? कॉम्प्लेक्स. सो आता याच्यामध्ये तुम्ही एक एक्झाम्पल इथे दिसतंय तुम्हाला. K4 FeCN6
आणि देन H2, देन तो ब्रेकडाऊन होतो आणि याच्यात कन्वर्ट होतो. ठीक आहे. पण जर तुम्ही नीट बघितलं तर तो स्क्वेअर ब्रॅकेट ब्रेक होत नाही. मग कोण ब्रेक होतोय? साईडचा पोटॅशियम. ठीक आहे. मग एक साधी सिंपल क्वेश्चन आपल्याला येतो की का बरं पोटॅशियम ब्रेक झाला आणि का CN नाही ब्रेक झाला? म्हणजे स्ट्रॉंगली बाउंड कोण आहे Fe ला? येस, CN सायनो. CN. सायनाइडचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे ऍज कम्पेअर्ड टू पोटॅशियम. सो पोटॅशियम ब्रेकडाऊन होतो. हा कॉम्प्लेक्स असाच राहतो. आता आपण केमिस्ट्रीमध्ये नेहमी बघतो जिथं प्लस आणि मायनस असा चार्ज येतो त्याला शेवटी काय म्हणतो आपण? आयन. आयन. करेक्ट, करेक्ट. So it is a potassium ferrocyanide which is converted into ferrocyanide ion. ठीक आहे. सो हा एक बेसिक गोष्ट आहे, याच्यातलं काही लिहायची गरज नाही. मी तुम्हाला सांगेल जे इम्पॉर्टंट असेल ते. देन आता असं झालं की तुम्ही एक त्या दिवशी कन्सेप्ट सांगितली की कोऑर्डिनेशन मध्ये सेंटरला काय असतो? मेटल. साइडला काय असतात? नॉन मेटल. नक्की? लिगँड. लिगँड्स. ठीक आहे, लिगँड्स असतात. ठीक आहे. मग आता काय झालं की या कन्सेप्टला दोन ठिकाणी डिवाइड केलेलं. आता कसं, इथं एक्झाम्पल बघायचं फक्त. CO ला फक्त आणि फक्त NH3 आहे. तो किती टाइम्स आहे ते इम्पॉर्टंट नाहीये. आणि इथं Fe ला एक नाही 2 टाईपचे लिगँड आहे. सो 2 टाईप म्हणजे होमो की हेटेरो? हेट्रो. इट इज अ हेटेरो लेप्टिक कॉम्प्लेक्स. साधी गोष्ट आहे. समजा मी इथं दाखवतो तुम्हाला ML आणि ML1 आणि L2 याच्यातला हेटेरो कोणता? ML1L2. येस, दिस इज हेटेरो अँड दिस इज अ होमोलेप्टिक. काय लिहायची गरज आहे? कळलं ना नंतरून? हो सर. ठीक आहे. बेसिक गोष्टी त्याची आपण लिहायची गरज नाही आपल्याला. पुढे जाऊ. आता मेन, सगळ्यात मेन पॉइंट की टर्मिनॉलॉजीचा अर्थ काय होतो? नाही माहिती. टर्म एक्सप्लेन करणं म्हणजे टर्म. हा, म्हणजे त्याच्यातल्या जे बेसिक गोष्टी ते एक्सप्लेन केल्या. ठीक आहे. कॉम्प्लेक्स आयन खूप वेळा बघून झाला. कॉम्प्लेक्स म्हणजे जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये काय असतात? एनायन्स म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. कॅटायन्स म्हणजे निगेटिव्ह. नीट 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 विचार करा. एनायन्स म्हणजे काय? निगेटिव्ह. येस. आणि न्यूट्रल वरती चार्ज नसतो. ठीक आहे. ओके. सो व्हॉट इज द, याचं मिनिंग काय? ऍग्रिगेट. एकात एक गुंतलेले. म्हणजे एकत्र आले. म्हणजे एनायन, कॅटायन, न्यूट्रल एकत्र आले आणि तयार काय झाला? कॉम्प्लेक्स आयन. या कॉम्प्लेक्स आयनच्या सेंटरला जो असतो त्याला काय म्हणतात? मेटल. सेंट्रल मेटल आयन. ओके. देन ओके. आता कधी कधी काय होतं बघा, नीट लक्ष द्या. आता मी काय सांगतोय 2 मिनिट. येस. आता बघा, तुमच्याकडं इथं स्ट्रक्चर ड्रॉ करून देतो. सेंटरला तुमच्याकडं आहे मेटल. साइडला काय? लिगँड्स. ठीक आहे. ओके. एक मिनिट. साक्षी, परत काय सांगू ते सांग. येस. सेंट्रल मेटल आयन. अच्छा, हा. ओके. सेंट्रल मेटल म्हणजे इथं हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्या सेंटरला मेटल आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? सेंट्रल मेटल आयन. ठीक आहे. कॉम्प्लेक्स मध्ये असं काही नसतं की साइडला मेटल कधीच नसतात. नेहमी कुठं असतात? सेंटर. आता मला तुम्हीच सांगा की मेटल हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह असतात? पॉझिटिव्ह. करेक्ट. मग मेटल हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात का ऍक्सेप्ट करतात? डोनेट. वाय डोनेट का करतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. नाही असं नाही. एक काम करा, चला. Na आणि F याच्यातला डोनेट करणारा कोण आहे?
N Na. ऍक्सेप्ट कोण करतो? फ्लोरीन. फ्लोरीन. सो वाय सांगा मला, असं का Na का बरं डोनेट करतो? Na कडे जास्त इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. Na इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि फ्लोरीन इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्या कारणाने तो सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून बर, अजून काही? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. एक्झॅक्ट आन्सर सांगा. सिम्पल करायचे, सिम्पल. सोडियमची व्हॅलेन्सी कंप्लीट झालेली. सोडियमला स्टेबल होण्यासाठी त्याचा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करावा लागतो किंवा 8 इलेक्ट्रॉन त्याला स्वतःकडे घ्यावे लागतात. पण 8 घेण्यासाठी त्याच्याकडे 8 घेण्याऐवजी तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करण्यासाठीच भाग पाडतो सर. हे सगळं आन्सर तुमचं एकदम बरोबर आहे, पण तुमचं एक्झॅक्ट जे रिझन आहे ते पाहिजे. मी तुम्हाला विचारलं, जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की गुलाबजाम स्वीट असतात का, तर तुम्ही म्हणतात येस, पण त्याच्या मागे रिझन काय, त्याच्यात काय असते? साखरेचा पाक. शुगर. मग शुगर आहे म्हणून ना. सो Na का बरं इलेक्ट्रॉन देतो? कारण Na न्यूक्लियस आणि शेवटच्या शेलचं डिस्टन्स कमी का जास्त आहे? जास्त आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन बाउंडेड आहे का फ्री आहे? फ्री. म्हणून तो डोनेट होतो ना. आणि फ्लोरीनच्या केसमध्ये कसं इलेक्ट्रॉन क्लोज आहे, त्यामुळे तो डोनेट होईल का लवकर? नाही. नाही. ठीक आहे. तसंच एवढं का विचारलं, बिकॉज मेटल तुम्ही म्हणतात इलेक्ट्रॉन देतात, पण आता असं होत नाही. लिगॅंड मेटलला इलेक्ट्रॉन देतात. समजलं? कोण देतं कोणाला? लिगॅंड मेटल. लिगॅंड इलेक्ट्रॉन मेटलला देतात. हा. मग आता आपली नेहमीची केमिस्ट्री तर चालेल का? नाही चालणार. म्हणून एक सेपरेट चॅप्टर बनवलाय. चॅप्टर का एक सेपरेट ब्रँच आहे, कोऑर्डिनेशन. म्हणून या कंपाऊंडला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स. बिकॉज दे आर नॉट सिम्पल. म्हणजे आपण नुसती डेफिनेशन नाही म्हणत आहे, आपण त्याचं मिनिंग पण बघतोय की इलेक्ट्रॉन मेटलला भेटतात, असं जनरली होत नाही. म्हणून ते कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे स्ट्रक्चर वाईज नाही. कॉम्प्लेक्सचा अर्थ की त्यांना समजून घ्यायला पण इझी नाहीये. एवढं कळलं? हो सर. ओके. देन व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? एखादा एलिमेंट त्याचे जेवढे इलेक्ट्रॉन शेअर करेल तेवढ्या कोऑर्डिनेशन. बरोबर. म्हणजे एखादा एलिमेंट किती जणांबरोबर बॉन्ड बनवतो त्यालाच काय म्हणतात? कोऑर्डिनेशन नंबर. केमिस्ट्री सोडा 2 मिनिटं. तुम्ही हा शब्द ऐकला असेल ना? हो सर. म्हणजे आपण काय म्हणतो, समोरच्या बरोबर कोऑर्डिनेट केलं पाहिजे. कोऑर्डिनेट म्हणजे काय? बॉन्ड मेकिंग का ब्रेकिंग म्हणतो आपण? मेकिंग. मग सेंटरचा मेटल किती लिगॅंड बरोबर बॉन्ड बनवतो त्याच्या त्या ॲबिलिटीलाच काय म्हणतात? कोऑर्डिनेशन नंबर. ओके. सो माझ्या लेक्चरला कन्सेप्ट सिंपल करायच्या. बुक मधल्या डेफिनेशनचा आपल्याला जास्त यूज होत नाही. तुम्हाला काय समजलं ते महत्वाचं. ठीक आहे. पुढे आता कोऑर्डिनेशन स्पियर वगैरे हे तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी आपण बघितलं होतं. तरी पण आपण परत एकदा बघू. आणि तुम्ही म्हणायच्या आधीच मी झूम करतो त्याला. चलो. सो व्हॉट इज CU? सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयन. ठीक आहे. देन व्हॉट इज NH3? कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन स्पियर. ठीक आहे. आणि NH3 चा जो नंबर आहे तोच काय असतो? कोऑर्डिनेशन नंबर. येस. कोणीतरी लिगॅंड म्हटलं, लिगॅंड पण बरोबर आहे. आणि जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट आहे म्हणजे SO4 त्याला काय म्हणतात? आयनायझेशन स्पियर. ठीक आहे. मग तुम्ही जर बघितलं आतापर्यंत आपण जेवढं बघितलं ना, ते एवढं लिहायची काही गरज आहे का? नाही. सो तुम्ही डन करा. व्हॉट इज ऑक्सिडेशन? हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. बर, आवाज थोडा ब्रेक झाला, मी सांगतो बघा. ऑक्सिडेशन मध्ये प्लस आणि मायनस काय होतं? प्लस काय होतं? ऑक्सिजन.
मायनस काय होतो? हायड्रोजन. 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 रिडक्शन मध्ये इक्वली अपोजिट, हायड्रोजन ऍड आणि ऑक्सिजन मायनस. पण हीच कन्सेप्ट जर इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर बघायची झाली तर ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन काय होतात? लॉस, रिमूव्ह. आणि रिडक्शन मध्ये काय होतात? गेन. ओके. मग आता तुमच्या समोर एक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये Fe इज अ मेटल आणि Cn इज अ लायगॅन्ड. ठीक आहे. बरं, मग आता कोणीतरी मला सांगा, चला का बरं त्यांनी असं लिहिलं की याची स्टेट +2 आहे, याची +3 आहे आणि याची 0 आहे. इथं लिहिलं पण आहे, सांगा असं कसं काय झालं? तुम्ही केलं त्या दिवशी म्हटलं कोणतं चॅप्टर? ऑक्सिडेशन स्टेट. हा, चला आपल्याला समजा काढायची असेल, इथं त्यांनी ब्रॅकेटवर -4 दिला होता. कसं करू? Fe ची काढायची म्हणजे तो काय कन्सिडर करायचा? Cn हा निगेटिव्ह असतो म्हणजे -1 आणि -1 × 6 किती झाला? -6 इज इक्वल टू ब्रॅकेट वरती -4. सो x इज इक्वल टू -4 + 6. सो x किती आला? +2. ओके. सेम याचा पण करून बघा. NH3 चा चार्ज किती असतो सिंगलचा? यस, NH3 न्यूट्रल. +3. परत बोल एकदा. तुम्हाला आवाज येतोय माझा? हो सर. येस सर. हा. सो सांगा की अमोनियाचा चार्ज किती असतो? NH3 चा 0 असतो ना? 0. येस. सो दॅट इज वाय कोबाल्ट वरती तो चार्ज येणार जो ब्रॅकेट वर आहे, म्हणजे किती आला? +3. CO इज अगेन न्यूट्रल. न्यूट्रल असल्यामुळे तो पण काय झाला? 0. ठीक आहे. आता नीट समजून घ्या काय सांगतोय ते. Fe हा काय होता? मेटल. त्याला 6 काय जोडले? लिगेंड. कोणते कोणते कोणते? सायनाइड. Cn. ओके. आता हे जे सायनाइड होते त्या सायनाइडनी लिगॅन्ड आहे, लिगॅन्ड मेटलला इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट. ठीक आहे. त्यामुळं मेटलच्या ऑक्सिडेशन या प्रोसेस मध्ये जो चेंज झाला तो नंबर मध्ये दाखवताना आपण काय दाखवतो? त्याची ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. ओके. देन पुढे जाऊ. नेक्स्ट लिगॅन्ड. लिगॅन्ड आपले बघून झालेले आहेत, सो आपण तो पॉइंट नाही बघत आहे. एकदा शेवटची लाईन वाचा तरी. लिगॅन्डची काय लिहिले? They act as electron pair donor. म्हणजेच Lewis bases, but strong crystal field ligands like a CO, CN, etc. can accept electron pair from the metal ion because these ligands are pi acids. So हे थोडा पुढचा पॉइंट आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा की लिगॅन्ड मेटलला इलेक्ट्रॉन काय करतात? डोनेट. त्यांनाच काय म्हणायचं? लिविस बेसेस. आणि काही अशा आहे का ते रिव्हर्स करतात, त्यांना पाय ऍसिड म्हणणार. ते पुढे येणार आहे, ते नंतर बघू आपण. ठीक आहे. पुढे आता त्या दिवशी पण आपण बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की नेमिंग ऑफ लिगॅन्ड मध्ये एनायनिक म्हणजे कोणता चार्ज? निगेटिव्ह. कॅटॅयन्स आर पॉझिटिव्ह. त्या दिवशीच आठवत असेल की निगेटिव्हच्या शेवटी काय जोडतात? O. आणि पॉझिटिव्हच्या शेवटी IUM. ठीक आहे. सो आता काहीतरी इम्पॉर्टंट येतं, हे लिहून टाका. चला, नेमिंग ऑफ लिगॅन्ड. बरं, एक नवीन कन्सेप्ट इथं आली, वाचा बरं नाव. क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स. डेंटिसिटीचा अर्थ असा होतो की मेटलला काय जोडले? लिगॅन्ड. मग हा लिगॅन्ड किती टाइम्स इलेक्ट्रॉन देतो? 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम. जेवढे टाइम त्या नंबरला काय म्हणायचं? डेंटिसिटी. ओके. या समोर तुमच्या समोर जो टेबल आहे त्याच्यातला कोणता पण एक घ्या. आपण समजा पहिला घेतला NH3. NH3 या मॉलिक्यूल मध्ये फक्त कोणाकडे लोन पेअर आहे? नायट्रोजन.
सो फक्त नायट्रोजनच इलेक्ट्रॉन देतो. सो एकच देतो, एकाला काय म्हणतात? मोनो. म्हणून नाव काय? मोनोडेंटिस. मोनोडेंटेड. आणि हे सगळेच्या सगळे तुम्ही आता जस्ट वरती नाही केलं होतं. सो अमोनियाचा चार्ज काय असतो? 0. 0 म्हणजेच काय आला? न्यूट्रल. न्यूट्रल. ओके. सो परत एकदा बघा, क्लासिफिकेशन कसलं करतोय? लिगॅंड. क्रायटेरिया काय लावलाय? डेंटिसिटी. मग डेंटिसिटीच्या अंडर एकच ग्रुप देणार असेल तर काय म्हणणार? मोनोडेंटेड. 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 हा, आणि मोनोडेंटेड मध्येच कोणते बघताय सध्या आपण? न्यूट्रल. न्यूट्रल. एवढं कळलं? हो Yes. सर. हो सर. ठीक आहे. आपण हे सगळं लिहिणार आहे, पण आपण एका वेळेस सगळं बघून घेऊया. बरं, आता पुढे कोणते दिसतात? आहे कॅटायनिक. पण अगेन दे आर मोनोडेंटेड. मोनोडेंटेड. सो कॅटायनिक म्हणजे कोणता चार्ज? एकदा क्लिअर करून घ्या. कोणता आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज. आणि येस, आणि त्यांच्या नावाच्या शेवटी 3 लेटर कोणते? आयुएम. IUM. पुढे कोणतं आहे? अनायनिक. मोनोडेंटेड. निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, शेवटी काय आला? O. ठीक आहे. ओके. देन मोनो नंतर कोणता येतो? बायडेंटेड. बाय. ओके. एकदा चेक करा बरं. समजा आपण पहिला घेतला हा, तर याला किती डोनर साईट आहे? 2. 2 मिनिटं, तुम्हाला दिसलं पाहिजे. आता बघा, हा, किती डोनर साईट आहे? 2. याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे, इथं पण 2 आहे. 2 नायट्रोजन आहे, ऑक्सिजन 2 आहे. इथं पण बघा, हा निगेटिव्ह होता, हा पण लोन पेअर कॅरी करतोय. सो ज्या ज्या ठिकाणी 2 डोनर साईट असतात त्यांनाच काय म्हणतात? बायडेंटेड. बायडेंटेड लिगॅंड. ठीक आहे. आता नीट समजून घ्या बरं का काय पुढे येते. कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये हे देतात, EN. फक्त एवढंच नाव देतील. स्मॉल आहे की कॅपिटल आहे? स्मॉल. EN, PN आणि BN. ठीक आहे. EN चा फुल फॉर्म इथिलीन डायमाइन. ओके. आता ते नॉमेनक्लेचर झालं असेल ऑर्गॅनिक मध्ये. इथ म्हणजे किती कार्बन? 2. देर आर 2 कार्बन. ओके. आणि इथिलीन, YLENE, याचा अर्थ काय होतो की लेफ्ट आणि राईटला एक्सटेन्शन आहे. बघा 2 कार्बन लिमिटेड नाही, त्याच्या पुढे बॉन्ड आहे ना. दॅट इज अ इथिलीन. आणि डाय मीन्स 2. अमाइन म्हणजे काय? NH2. सो इट इज अ इथिलीन डायमाइन. शॉर्टकट मध्ये EN. किती मेंबर रिंग आहे? 5. मोजून बघा किती आहे? 1 2 3 4 5. 5 साइड आल्या म्हणजे किती? 5 मेंबर रिंग. ओके. सेम इथं बघा, PN चा फुल फॉर्म प्रॉपिलिन डायमाइन. देन BN चा ब्युटिलिन डायमाइन. हा, म्हणजे जास्त काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही, कारण इथं 2 कार्बनला काय म्हणतात? इथ, म्हणून E. 3 कार्बनला काय म्हणणार? प्रॉप, म्हणून काय आला? 4 कार्बन म्हणजे काय? ब्यूट, म्हणून B आलेला आहे. ठीक आहे. देन पुढं डाय पिरिडील. ओके. 2 पिरिडीन. पायरिडीन माहिती ना, बेस असतो. हो सर. बरं, तुम्हाला माहिती तर विचारू बघू. हे असं स्ट्रक्चर आहे, बरोबर ना? बरं, ही लोन पेअर कशी असते? लोन पेअर किती डिग्री मध्ये असते रिंगला? नाही माहिती? 1. नो. 60. पायरिडीनची लोन पेअर अशी असते, 90 डिग्री. त्यामुळे ती रेझोनन्स मध्ये येत नाही, म्हणून हा स्ट्रॉंग बेस असतो. तुम्ही कन्सेप्ट केली ना ऍसिड बेसची, ऍसिडिटी बेसिसिटी. हो सर. ओके. सो ही 90 डिग्री मध्ये असते. ठीक आहे. ओके. बरं, आता हे बघा, ऑक्झेलेटोचा शॉर्ट फॉर्म काय? OX. ग्लायसेनेटोचा GLY. ओके. सगळ्यात जास्त विचारला जाणारा ENA. अजून काही खाली एक्झाम्पल आहे, ते पण बघू आपण.
ऍसिटिल ऍसिटॅटो म्हणजे ACAC 6 मेंबर रिंग असती. डायमिथाइल ग्लायक्झोमॅटो DMG. ठीक आहे. सो हे तुम्हाला सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागतील आता. आणि त्याच्यानंतर अजून आहे का बघू आपण. एक साधी गोष्ट आहे बघा, मोनोडिंटेड झाला, बाय झाला, पुढचा कोणता असेल? ट्राय 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 नाहीये. ट्रायला एकाच ठिकाणी एका शब्दात काय म्हटलंय बघा? पॉलीडेंटेट ओके. मग या चॅप्टर मध्ये पॉलीचा अर्थ मोर दॅन 2 होणार, बरोबर आहे. सो किती बघा डोनर साईट? 1, 2 आणि 3. 3 ओके, नीट बघा, सॉरी ते वरती मार्क केलं मी. 1 ही दुसरी आणि ही तिसरी. तो कोणता आहे? ट्रायडेंट. ओके. जो विचारला जातो नेहमी तो हाय EDTA. EDTA बघा, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटो. ओके, EDTA स्ट्रक्चर असा आहे. स्ट्रक्चर नीट लक्षात ठेवा. 12वी बोर्ड 12th बोर्डला विचारतात EDTA चं स्ट्रक्चर. बोर्डला तेच स्ट्रक्चर विचारतात जे मोठे, त्याला मार्क देता येतात. तुम्हाला कोणी साधं सिंपल स्ट्रक्चर नाही देणार. हेक्साडेंटेड एकदा चेक करा बरं, 6 डोनर साईट आहे का या स्ट्रक्चर मध्ये? एक इथला निगेटिव्ह, 2 हा 3 हा 4. मला 4 भेटले, बाकीचे तुम्ही सांगा 2 कुठे गेले? नायट्रोजन This is 6. So there are 6 donor site. म्हणून नाव काय? बर. पुढे ॲम्बिडंट आहे, एवढ्या पुढे नको जाईल. बरं चला मला सांगा, आपण पॉइंट काय बघतोय? डेंटिसिटी. So classification is on the basis of ligands. डेंटिसिटी. On the basis of denticity. आणि त्याच्यामध्ये एवढे टाईप आहे. ठीक आहे, 2 मिनिटं. येस. बरं तुम्ही GOC मध्ये बघितलं असेल, इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल. त्याच्यातला हा कोणता न्यूक्लियोफाईल होता? त्याला एक स्पेसिफिक नाव आहे, सॉरी कॅटेगरी. कोणता आहे? आता शब्द मी यूज केला, कोणता? ॲम्बिडेंटचा अर्थ असा होतो हायली रिच. आता मला याला सांगा, किती डोनर साईट आहे? 2. म्हणजे जास्त आहे ना, नॉर्मल पेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे तो खूप रिच आहे. रिचलाच काय वापरतात शब्द? ॲम्बिडेंट. ओके. मग आता आपल्या इथं बघा CNA NC हे काय दोन्ही वेगळे नाही, फक्त आधी कार्बन येतो आणि इकडे आधी नायट्रोजन येतो, पण डोनर साईट 2च आहे. 2 डोनर साईट असल्यामुळे हा ॲम्बिडंट आहे. खाली बघा सायनॅटो म्हणजे OCN. इथं पण लोन पेअर, इथं पण निगेटिव्ह चार्ज आहे. इथं पण लोन पेअर, इथं पण निगेटिव्ह चार्ज आहे. सो या केसमध्ये पण किती डोनर साईट आहे? 2. देन थायोसायनॅटो मध्ये SCN आणि इकडे NCS आहे. सो इथं सल्फरनी डोनेट केले, इथं नायट्रोजननी केले. अगेन किती डोनर साईट झाल्या? 2. देन नायट्रिटो आणि नायट्रो मध्ये काय फरक आहे? नायट्रिटोचा अर्थ होतो ONO, म्हणजे कोणाचा लिंकेज आहे? ऑक्सिजनचं. आणि इथं कोणाचं? नायट्रोजनचं. ऍक्च्युली दोन्ही पण स्ट्रक्चर काय आहे? NO2 आहे. ओके, लिंकेजचा फरक आहे फक्त. म्हणजे इथं पण किती डोनर साईट आल्या? 2. याचा अर्थ काय होतो की एकापेक्षा जास्त म्हणजे 2 डोनर साईट असल्या की तो हायली रिच असतो. त्यालाच काय म्हणतात? ॲम्बिडंट. ठीक आहे. लागलंच तर वरची लाईन वाचा. लिगँड्स विच हॅव 2 डिफरंट डोनर ॲटम्स बट ॲट द टाइम ऑफ कोऑर्डिनेशन कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम ओनली 1 डोनर. सो त्यालाच काय म्हणायचं? ॲम्बिडंट. कन्सेप्ट समजली? हो सर. ओके. तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही विचारा, नाही तर मेसेज करा, काहीतरी करा. आणि तसं ब्लँकली बसू नका लेक्चर मध्ये. ओके, पुढे आता काय लिहिलंय?
फ्लेक्सिडेंटिन. त्याच्या नावामध्येच आहे. एखादी गोष्ट फ्लेक्झिबल आहे म्हणजे काय, त्याची कॅपॅसिटी कमी नाही तर काय होऊ शकते, जास्त. वाढू शकतात. बरोबर जास्त. बरोबर. फ्लेक्झिडेंटेड मध्ये बघा, लिगँड्स विच कॅन चेंज देअर डेंटिसिटी. Denticity. जे एक्झाम्पल इथे दिसतात आहे तुम्हाला, आर जनरली ऍक्ट एज अ मोनोडेंटेड लिगँड. म्हणजे हे सगळेच्या सगळे नॉर्मली मोनो असतात, पण काही काही कंपाऊंड मध्ये ते काय काम करतात, त्याचं बायडेंटिन. बायडेंटेड पण करतात. एक्झाम्पल बघा आता इथं, हा जो काही कॉम्प्लेक्स आहे, इन दिस कॉम्प्लेक्स SO4 चा रोल काय आहे, मोनो. मोनोडेंटिन. पण खालच्या कॉम्प्लेक्स मध्ये तो काय काम करतो, ऍज अ बायडेंटिन. ठीक आहे. बायडेंटेंट. येस. सो याला म्हणायचं फ्लेक्झिडेंटेड. समजलं काय, अवघड आहे का? नाही सर, समजलं नाही, सर. ठीक आहे. चिलेट म्हणजे काय माहिती कोणाला? चिलेट काय असतं, चिलेट नीट समजून घ्या, मी सांगतो बघा. बऱ्याच जणांची चुकीची कन्सेप्ट असते की चिलेट म्हणजे रिंग वाले कंपाऊंड. चिलेटचा अर्थ असा नाही होत की रिंग असलेले कंपाऊंड. चिलेटचा अर्थ असा होतो की जे कंपाऊंड रिंग फॉर्म करण्याची ॲबिलिटी ठेवतात त्यांना चिलेट फॉर्मिंग म्हणतात. काय म्हटलं परत सांगा, रिंग बनवतात ते चिलेट का रिंग असलेले? रिंग बनवतात. Ability ring बनवायची. ॲबिलिटी असते त्यांच्यामध्ये, त्यांना काय म्हणायचं, चिलेट किंवा चिलेटिंग लिगँड म्हणायचं. ओके. तर तिथे एक फॉर्म्युले दिले, त्याला 2 मिनिटं सोडून द्या, आपण इथं बघू. चला आधी त्याचं एक्झाम्पल काय. आता हे जे काय एक्झाम्पल आहे, PT ट्राय EnSO4. ओके. तर हा जो काय कॉम्प्लेक्स आहे याची डेंटिसिटी किती आहे, 4. ओके. आणि मग इथं फॉर्म्युला दिलाय की तुमच्याकडे जेवढ्या नंबर ऑफ रिंग असतात त्याच्यातून डेंटिसिटी -1 करायचं. म्हणजे तुम्हाला मे बी नंबर ऑफ रिंग माहिती असेल, कधी कधी डेंटिसिटी माहिती असेल, तर तुम्ही काढू शकता. ओके. आपण हा फॉर्म्युला असा अजिबात कळणार नाही, आपण त्याला चेक करू. एक मिनिट. ठीक आहे, इथं काही दिलेलं नाहीये, आपण वरती जाऊ परत. चला, वरती जो कॉम्प्लेक्स आहे पॉलीडेंटेड मधला पहिला, याला किती डोनर साइट आहे? 3. 3. म्हणजे त्याची डेंसिटी किती आहे? 3. 3. ओके. का या फॉर्म्युल्यात टाका बरं, आन्सर काय येईल सांगा. 2. नंबर ऑफ रिंग्स आर 2. बघा बरं, नंबर ऑफ रिंग 2 आलाय का? Yes, sir. ओके. इथं बघा, इथं पण करून बघा. समजा पहिलं स्ट्रक्चर घेतलं, किती डोनर साइट आहे? 2. डेंसिटी किती झाली? 2. सो 2 - 1 इज 1. 1. सो नंबर ऑफ रिंग इज 1. ओके. एवढं क्लिअर आहे ना? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. पुढे बघू आता. हे एक्झाम्पल आहे, हे नाही घेत मी कारण तिकडे स्ट्रक्चर होते, मग स्ट्रक्चर वरून तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. पुढे आता बट ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ बॉन्डिंग काही पॉइंट्स आहे जे मी उद्या घेणार, कारण आता आपल्याकडे तेवढाच वेळ 5 मिनिटं आहे. बघा आता इथं मध्ये काय दिलेले असतात, बिगिनर बॉक्स. सो बिगिनर बॉक्स आपण काय करणार आहे, आपलं लेक्चर चालू असताना सॉल्व्ह करणार, आणि काही पॉइंट जे तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही ते नेक्स्ट लेक्चरला घेणार. पण त्याच्या मध्ये तुम्ही ती थेअरी वाचून यायची. मग थेअरी फक्त कुठली वाचायची, बिगिनर बॉक्सच्या आधीची. समजलं? हो सर. समजा मी बिगिनर बॉक्स सेकंड हो घेतला. सर. हा, मी सेकंड घेतला, तुम्ही काय करायचा, फर्स्ट आणि सेकंडच्या मधली थेअरी नीट करून यायची. कळलं? Yes, sir. हो Yes, सर. sir. आता बघू आपण एक रॅन्डमली बघू आपल्याला जमतं का. क्वेश्चन नंबर 2 करा बरं, जमतो का सांगा. CN is an ambident ligand because it has a multiple bond. Carbon has a negative charge. It form a chelate. Both carbon and nitrogen can donate lone pair. Option number 4. Option number 4. Option number 4. काय अवघड आहे का? नाही सर. नाही सर. का अवघड नाही माहिती का, कारण तुम्हाला ambidentचा एक्झॅक्ट मिनिंग माहिती म्हणून. सो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, मग लॉजिकने आन्सर देता येतात.
ठीक आहे. बाकीचे जे झालेले पॉइंट्स आहेत त्याच्यातलं आपल्याला काही जमतं का बघू. ओके ठीक आहे, एवढीच आहे सध्या तरी आपल्यासाठी. एकच MCQ होता, आपण पुढे जाऊ. हे आता तुम्ही ड्रॉ केलेलं नाहीये ना, तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ कराल त्यावेळेस मॅच द पेअर घेऊ आपण, कारण तुमच्या डोक्यात अजून क्लिअर नसेल DMGचं काय स्ट्रक्चर आहे, इथिलीन डायमाइनचं काय वगैरे. ठीक आहे, उद्या हे 2 मिनिटात तुम्ही सॉल्व्ह कराल, फक्त ते येताना लिहून आणा. हा, हे करू शकतात. क्वेश्चन नंबर 7 बघा बरं. Fe चा चार्ज किती येतो, Cn चा किती, -6. सो x - 6 इज इक्वल टू -3. आन्सर किती येईल? +3. +3. ऑप्शन नंबर बी. आन्सर येईल सेकंड. सगळ्यांना हे येतं ना रे काढता? हो सर. हो हो सर. सर. येत नसेल तर विचारा. ओके, देन याचा पण सांगा, CO चा किती येतो? -3. नक्की? -3 चा ऑप्शनच नाही आपल्याकडे. अच्छा, कोणीतरी मेसेज केला, साक्षीने पाठवलं 6 बरोबर आहे. बरं चला, CO चा काढायचा, ज्याचा काढायचा त्याचा काय पकडणार? X. मला सांगा, Xच घेतला पाहिजे का? नाही. कोणतेही व्हेरिएबल. आपण काहीतरी वेगळा घेऊ. चला, आपण घेऊ समजा P. आणि फ्लोरीनचा किती असतो? -1. -1 into 6 इज -6. इक्वल टू, ब्रॅकेट वरती किती आहे? -3. -3. So P is equal to -3 plus 6. So P is equal to 3. 3. So answer is 3. 3. बरं, मग आता इथं आन्सर दिलेलं नाही, तसं मॅच होत नाही कोणतं. मग आपण क्वेश्चन नाही वाचलं नीट, आपल्याला काय काढायचं होता? कोऑर्डिनेशन नंबर. ओके, सो पेपरला असं होतं, एका मागे एक क्वेश्चन आपण करत जातो आणि आपण हेच विसरून जातो काय विचारलंय. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे त्या मेटलला किती लिगॅंड जोडले, किती जोडले? 6. आन्सर इज 6. एवढं कळलं आता? हो सर. ओके, देन आपण एकच मिनिट थांबा. पुढचा क्वेश्चन रीड करा. इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर आहे, तो मोनो आहे का बाय? बाय. सो इट इज अ बायडेंटेड. सो आन्सर काय आलं तुमचं? सी. ऑप्शन 3. नक्की सांगा. मला एक सांगा, त्यांनी रिंग त्याची होती का बनवली?